आजच्या या संध्याकाळी आम्ही सर्वांचं आजच्या प्रार्थना मननामध्ये एसे चर्चच्या वतीने तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करीत आहोत. यावेळेस विजय संगीतमधून गीत नंबर 96 आम्ही गाणार आहोत. विजय संगीतमधून गीत नंबर 96 मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब पुढे येतील आणि गाऊ लागतील. कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा ख्रिस्तद्वारे मिळे तुला विसावा ऐसा मी शरण जाया आती पायी कुशी पायी खुणा त्या आहे मस्तकी मुकुट शोभा काय शेवटी कष्ट जाता सदा होई विश्रांती मज शरणागताला तो धिकार कल्पाती घडणार अंती ती सखे खरी ख्रिस्त देका देतार लेले गाती जय जय. आजच्या या सायंकाळी पुन्हा प्रभूची स्तुती करतो आणि पुन्हा एकदा आम्ही देवाच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर एक छोटी प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर आदरणीय रेव्हरंड अनुप वळवी साहेब हे देवाच्या वचनाची ते सेवा करतील. मी विनंती करतो की आपल्यामध्ये ख्रिस्ती मंडळीचे पंच आहे ब्रदर राजेंद्र व्यास ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. या प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर आजच्या दिवसाबद्दल आभार मानतो. तुझी कृपा पुरवलीस आणि नव्याने प्रभू तुझ्या वचन ऐकण्यासाठी तुझ्या वचनाचं मरण करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला या ठिकाणी आणलंस. तुझ्या दासांच्या सोबत प्रभू आम्ही ही जी ऑनलाईन सर्व्हिस करत आहोत ती सर्व्हिस तू आशीर्वादित कर. जे लोक ऐकतील बघतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा सर्व प्रकारच्या दैवी सामर्थ्य पुरव आणि त्यांच्या मुखाच्या द्वारे प्रभू एक नवीन वचन एक नवीन सिद्धांत एक नवीन मार्गदर्शन आमच्या जीवनासाठी तू दे. आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा परमेश्वरा तू आमची प्रार्थना ऐकलीस आम्ही आभार मानतो. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार एका नवीन सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि या सप्ताहामध्ये प्रभुदेव बाप त्याच्या प्रिय दासांच्या द्वारे त्याच्या सेवकांच्या द्वारे आम्हा प्रत्येकाच्या मनाची पकड घेणार आहे असा मला दृढ विश्वास आहे. या सप्ताहभरात होणाऱ्या सर्व प्रार्थना आपण आशीर्वादित व्हाव्या यासाठी प्रभूकडे प्रार्थना करीतच आहोत. प्रत्येक सायंकाळी एक छोटासा विचार आपण घेत असतो आणि तो विचार
आपण घेऊन त्या विचारावरती मनन करून विविध विषयांवरती प्रार्थना करीत असतो. आज मी आपणा सगळ्यांच्या समोर एक विषय घेऊ इच्छितो. आजचा आपला विषय आहे जगावर परिणाम करणारे जीवन जगणे. पुन्हा एकदा रिपीट करतो की जगावर परिणाम करणारे जीवन जगणे. कधी कधी ह्याच्या उलट होतं. जग विश्वासणाऱ्यांवरती परिणाम करायला लागतं. म्हणूनच जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका असं योहान आम्हाला शिकवतो. जगावरती आमचा प्रभाव पडला पाहिजे, जगाचा प्रभाव आमच्यावर पडता कामा नये. एका लेखकाने एक फार सुंदर उदाहरण सांगितलं. त्याने असं म्हटलं की एक जहाज आहे, ते समुद्रामध्ये आहे आणि समुद्रामध्ये ते जहाज असताना जहाज समुद्रात असणं ही अतिशय योग्य गोष्ट आहे. परंतु समुद्र जर जहाजामध्ये राहायला आला तर ती अयोग्य गोष्ट असणार आहे. ती त्या जहाजाला बुडवून टाकेन. कारण की ते विरुद्धार्थी गोष्टी आहेत. पाणी जर जहाजात शिरलं तर जहाज बुडेल आणि त्याच्यामधले सर्व प्रवासी हे बुडून जातील आणि सोबतच जो काही सामग्री असेल, साधनं असतील, ते सुद्धा संपून जातील. म्हणजे पाण्याचा प्रभाव त्या जहाजावरती झाला आणि जहाज बुडालं. तसं विश्वासणारे या जगामध्ये असणं चांगली गोष्ट आहे. परंतु विश्वासणाऱ्यांच्या जीवनात जग जर जगायला आलं तर ते अयोग्य गोष्ट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या जगावर तुमचा आणि माझा प्रभाव कसा असावा, किंवा एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, तर त्याचं उत्तर आम्हाला मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 13 यामध्ये मिळतं. मत्तय अध्याय 5 आणि वचन 13 आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. ते असं: तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. देवाचं वचन म्हणतं की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. यावरती आपण पुष्कळ वेळेला उपदेश ऐकलेले आहेत. देवाच्या सेवकांकडून खूप सुंदर सुंदर मार्गदर्शन आपण घेतलेलं आहे. बघा, मिठामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म आहेत की जे गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. जसं की त्या काळामध्ये व आताही मासे जर टिकवून ठेवायचे तर ते मिठामध्ये ठेवले जात असत. एखादा खाद्यपदार्थ जर टिकवून ठेवायचा तर तो मिठामध्ये ठेवला जात असे. आजही तसं करतात. कारण की मीठ हा असा पदार्थ आहे जो सुरक्षा देतो व टिकवून ठेवतो. दुसरा उपयोग म्हणजे मीठ हे त्या काळामध्ये एक ज्याला आपण पगार म्हणूया किंवा मिळकत म्हणूया किंवा मजुरी म्हणूया, मजुरी देण्याचा हा प्रकार होता. मनुष्यांना मजुरी पैशाच्या रूपाने न देता मिठाच्या रूपाने दिली जात होती, अशीही इतिहासामध्ये नोंद आहे. मग मिठाचं जर खारटपणा गेला तर त्याचा उपयोग त्याला काय? तर ते काय उपयोगाच्या पडतं? तर ते पुढे कशाच्याही उपयोगी न पडता माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. एका बाजूने त्याचा उपयोग खूप चांगल्या गोष्टीसाठी आहे, पण जर त्याच्यातली गुणधर्म संपून गेली, त्याच्यातली मूल्य संपून गेली, त्याच्यातला जो मूळ स्वभाव आहे तो मूळ स्वभाव संपून गेला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. विश्वासणारा हा प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक म्हणून या जगामध्ये आहे. ख्रिस्ती म्हणून आज जगामध्ये तुम्ही आणि मी ओळखले जातो. मग आपला प्रभाव लोकांकडे मिठासारखा पडला पाहिजे. चव देणारा, टिकवून ठेवणारा, सुरक्षा देणारा, उपयोगी पडणारा असा असला पाहिजे. परंतु जर असं नाही तर आमचा जगावरती विपरीत परिणाम होतोय. या जगामध्ये तुम्ही आणि मी निवडलेले आहोत. या जगामध्ये आम्हाला परमेश्वराने एका विशिष्ट हेतूसाठी, उद्देशासाठी निवडलेलं आहे. मग आता करायचं काय आहे? मिठासारखं जगायचं आहे. मिठासारखं तुमचं आणि माझं जीवन असलं पाहिजे की जे दुसऱ्यांना रुचकर करेन. मीठ हा असा पदार्थ आहे जो चव देण्यासाठी उपयोगात आणला जातो. खाद्यपदार्थ ज्या वेळेला आपण बनवतो, फार सुंदर जेवण बनवलं आणि जर त्याच्यामध्ये मीठ नसलं तर त्याची चव आम्हाला काही लागत नाही, ती काही आम्हाला आवडत नाही. कारण की आम्हाला चांगले चव देण्याचं जे काम आहे ते मिठाच्या द्वारे होतं. तसं या जगामध्ये ख्रिस्ती म्हणून तुम्ही आणि मी मिठासारखे आहोत. या जगाला चव देणारे,
या जगामध्ये सुंदर सुंदर गोष्टी आहे, परंतु विश्वासणाऱ्यांनी कितीतरी गोष्टी इतक्या चांगल्या रूपाने घडवून आणल्या आणि त्यांचं फार मोठं योगदान समाजासाठी आहे. मग आज तुमचं आणि माझं योगदान समाजासाठी काय आहे? समाज असू द्या, आपल्या मंडळीसाठी तुमचं आणि माझं योगदान काय? मंडळीही असू द्या, आपल्या कुटुंबासाठी तुमचं आणि माझं योगदान काय? आपल्या घरासाठी तुमचं आणि माझं योगदान काय? तर तुमचं आणि माझं योगदान मिठासारखं चव देणारं असलं पाहिजे, जे दिसत नाही. मीठ हा पदार्थ ज्या वेळेला जेवणात टाकतो त्यावेळेला दिसतं की आम्ही पांढरा पदार्थ त्याच्यात टाकतोय, परंतु ते त्या ग्रेव्हीमध्ये किंवा त्या खाद्यपदार्थामध्ये इतकं मिळून जातं की ते आम्हाला परत वेगळं काढता येत नाही. जसं स्वयंपाक केलेला आहे आणि त्या स्वयंपाकामधून जर मीठ वेगळं काढायचं म्हटलं तर कधीच जमणार नाही, अवघड आहे, ते काढता येणार नाही. आमचं विश्वासणाऱ्यांचं वागणं इतकं चांगलं समाजामध्ये असलं पाहिजे की जरी आम्ही दिसलो नाही तरी आमची चव मात्र लोकांमध्ये असली पाहिजे. आज ज्या समाजामध्ये तुम्ही आणि मी राहतो, या समाजामध्ये तुमचं आणि माझं देणं हेच आहे की मिठासारखं असूया. स्वयंपाक चांगला झाला तर सगळे म्हणतात स्वयंपाक चांगला आहे, परंतु आज मीठ चांगलं टाकलं म्हणून स्वयंपाक चांगला झाला असं कोणीच म्हणत नाही, किंवा मीठ अगदी प्रमाणात टाकलं म्हणून स्वयंपाक चांगला झाला असंही कोणी म्हणत नाही. प्रियजन हो, तुम्हाला आणि मला या जगामध्ये मान सन्मान किंवा आपल्या श्रमाचं प्रतिफळ मिळो न मिळो, एक मात्र लक्षात ठेवा, प्रभूकडे तुम्हाला आणि मला प्रतिफळ आहे. मग तुमचं प्रभाव लोकांवरती असा पडू द्या की तुम्ही मिठासारखे आहात, चव देणारे, सुरक्षा देणारे, टिकवून ठेवणारे, जरी दिसत नसले तरी समाजाच्या उपयोगी पडणारे असे असा. दुसरी गोष्ट, थोडंसं खाली जाऊया 16व्या वचनामध्ये. त्या प्रकारे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. पहिला आहे मीठ आणि दुसरा आहे प्रकाश. या गोष्टी आपण अनेक वेळेला वाचलेल्या आहे, अनेक वेळेला आपण त्यावर विचार केलेला आहे. परंतु प्रकाशाचं जे गुणधर्म आहे, पुन्हा एक वार, जसं मिठाचे गुणधर्म आहेत तसे प्रकाशाचे गुणधर्म आहे. प्रकाशाचा गुणधर्म सगळ्यात मोठा हा आहे की प्रकाश हा अंधकार दूर करणारा आहे. जर आता या ठिकाणी लाईट गेली तर लगेच आपण मोबाईलची बॅटरी ऑन करू आणि उजेड बघू. पूर्वी आम्ही मेणबत्त्या पेटवत असू, कंदील लावत असू, गॅस बत्ती लावत असू व सगळा अंधार दूर करत असू. आजही जर अंधारातून आपण जात असलो तर आपल्याजवळ प्रकाश असतो. बघा, प्रकाशाचं हे काम आहे की प्रकाश हा अंधकार दूर करतो. दुसरं म्हणजे प्रकाशाचं काम आहे तो ऊब देण्याचं काम करतो, उष्णता देण्याचं काम करतो. ज्या वेळेला जंगलामधून आपण प्रवास करीत असाल त्यावेळेला हातामध्ये मशाल घेऊन लोक जात असत. एक तर त्यांना प्रकाशाच्या द्वारे मार्ग मिळत असे, रस्ता दिसत असे, आणि दुसरं हिंस्र श्वापदांपासून विस्तव हा नेहमीच उपयोगी पडत असे. ज्या ज्या ठिकाणी कॅम्प करत असतात किंवा कॅम्पिंगसाठी लोक जातात, रात्रभर त्यांचा विस्तव पेटलेला असतो. का? कारण की हिंस्र श्वापदांपासून त्याद्वारे भीती नसते. विश्वासणाऱ्यांचा प्रभाव जगामध्ये प्रकाशासारखा असावा. मग ह्या प्रकाशाला काही उपमा दिलेल्या आहे. खालील वचनात बघा, सत्कर्मांची उपमा दिलेली आहे. तुमची आणि माझी सत्कर्म त्या प्रकाशासारखी आहे. या समाजामध्ये कितीतरी गोष्टींबद्दल अंधकार आहे, शिक्षणाबद्दल अंधकार आहे. जशी राजा राममोहन राय यांनी बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये सतीची प्रथा बंद केली. परंतु इतिहासकार, अभ्यासक असं म्हणतात की राजा राममोहन राय यांच्या संगती जे होते ते विल्यम केरी होते. विल्यम केरींनी त्यांना शिकवलं की कशा प्रकारे आपण या समाजामध्ये काही ज्या प्रथा आहेत, ज्या अयोग्य आहे, त्या अयोग्य प्रथा बंद करून आपण त्यांनाही मानवाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. आणि मग ही जी सत्कर्म आहेत, चांगली कर्म आहे, ती जगातला अंधकार दूर करतात. आणि सतीच्या प्रथेची जो अंधकार पसरलेला होता किंवा इतकी भयंकर अशी प्रथा त्या काळामध्ये पसरलेली होती, त्या प्रथेला थांबवण्याचं मोठं कार्य विल्यम केरी आणि राजा राममोहन राय यांनी केलं. सांगायचं तात्पर्य हे की एका बाजूने आम्ही मिठासारखे आहोत तर दुसऱ्या बाजूने प्रकाशासारखे आहोत. मग प्रकाश म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे, जगातल्या सर्व प्रकारच्या अंधकाराला दूर करा. मग हा अंधकार अशिक्षणाचा असू शकतो,
असाक्षरतेचा असू शकतो. हा अंधकार जगामध्ये चाली, रूढी, परंपरा याचा असू शकतो. कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आज विश्वासणारे म्हणून तुम्हाला आणि मला करायच्या आहे. जगभरामध्ये जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या जगातले लोक अशिक्षित आहेत. खूप साऱ्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका आहे. आजही काहीतरी रूढी परंपरा, ज्याला पौल तिमोथेला शिकवताना म्हणतो की आयाबायांच्या कहाण्या. मग आयाबायांच्या ज्या कहाण्या आहेत, ह्या कहाण्या आज कितीतरी विश्वासणाऱ्यांना विश्वासापासून बहकवत आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला देवापासून दूर नेण्यासाठी या आयाबायांच्या कहाण्या किंवा रूढी परंपरा या अंधकाराप्रमाणे पसरत आहे. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अंधकार आणि अंधकाराचं जे राज्य आहे, एफिसकरास पत्राच्या 5व्या अध्यायानुसार आमचं लढणं रक्तमांसाबरोबर नव्हे तर या युगातल्या अंधकाराबरोबर आहे. आणि या युगाचा अंधकार म्हणजे सैतानाची कार्य. हे सैतानाची कार्य मिटवण्यासाठी आज तुम्हाला आणि विश्वासणाऱ्यांना उभं राहायचं आहे. मग उभं राहायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आम्हाला प्रकाश टाकायचा आहे. अंधकाराच्या गोष्टी आज जगभरामध्ये फोपावत चाललेल्या आहे. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांना आपण बघा, इंटरनेटच्या द्वारे आज कितीतरी गोष्टी अशा लोकांपर्यंत पसरल्या जात आहे की ज्या पसरायला नको. लोकांवरती चांगल्या गोष्टींचा प्रभाव लवकर घडत नाही, परंतु वाईट गोष्टींचा प्रभाव फार लवकर घडतो. अंधकार म्हणजे अफवा. कितीतरी अफवा आज जगभर पसरत आहे आणि या अफवा जणू काही अंधकार पसरवत आहे. सैतान काळोखाचं हे साम्राज्य पसरवत आहे. त्याचे दूत, त्याचे सर्व कार्य अंधकाराची अशी करीत आहे. मग विश्वासणाऱ्यांचं काम आहे प्रकाश टाकणं. आणि हा प्रकाश आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळाला. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे, ज्याला पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. आणि तो पुत्र या जगात प्रकाश म्हणून आला. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय जर आपण वाचला तर प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रकाशाच्या रूपामध्ये आम्हाला ते प्रगटीकरण कळून येतं. मग आज तुम्हाला आणि मला हेच करायचं आहे. थोडासा अजून बारीक विचार केला तर मागे लोकांना कोणी दर्शन दिलं आणि कोणी मार्ग दाखवला? मागे लोकांना ताऱ्याने मार्ग दाखवला आणि देवदूतांनी त्यांना म्हटलं दुसऱ्या वाटेने निघून जा. याचा अर्थ प्रकाशानेच त्यांना मार्ग दाखवला. प्रकाशच त्यांना योग्य स्थळी घेऊन आला. जो प्रकाश जगात येणार होता त्या प्रकाशाकडे म्हणजे ख्रिस्त येशूकडे तो त्यांना घेऊन आला. मग बघा, जगाचा प्रभाव तुमच्यावर होऊ देऊ नका, तर तुमचा प्रभाव जगावर होऊ द्या. आणि तुमचा प्रभाव जगावर होण्यासाठी मिठाचे गुणधर्म लक्षात ठेवा आणि प्रकाशाचे गुणधर्म लक्षात ठेवा. जास्त कठीण नाही आहे. आजच्या मरणामध्ये अगदी सोप्या भाषेत मी आपणासमोर या गोष्टी मांडलेल्या आहे. तुमच्यावरती जगाचा प्रभाव होऊ देऊ नका, तर तुमचा प्रभाव जगावरती पाडा. आणि जगावरती तुम्हाला जर प्रभाव पाडायचा आहे तर एक गोष्ट करा, मिठाचे गुणधर्म लक्षात ठेवा आणि प्रकाशाचे गुणधर्म लक्षात ठेवा. मीठ जसं चव देतं तसं तुम्हाला आणि मला या समाजात चव द्यायची आहे. मीठ जसं टिकवून ठेवतं तसं तुम्हाला आणि मला नातेसंबंध टिकवून ठेवायचे आहे. मीठ जसं सुरक्षित ठेवतं तसं तुम्हाला आणि मला सुरक्षा देण्याचं काम करायचं आहे. प्रकाश जसा अंधकार दूर करतो तसं तुम्हाला आणि मला जगातला अंधकार दूर करायचा आहे. प्रकाश जसं ऊब देतो तसं मायेची ऊब तुम्हाला आणि मला लोकांना द्यायची आहे. हे छोटंसं मनन देवबाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वाद असं करो. आजच्या सायंकाळी अतिशय अमूल्य देवाचं वचन आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि आम्ही सदैव त्याच्या वचनामध्ये राहावं ही त्याची महान इच्छा आहे. म्हणून यावेळेस आपण पुन्हा प्रार्थना करणार आहोत. त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि मग आशीर्वाद आपण घेणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंट LP वळवी पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील आणि प्रभूची प्रार्थना आपण संगती म्हणू आणि शेवटचा आशीर्वाद आपण घेणार आहोत. प्रार्थना करो आपण.
पवित्र सर्वशक्तिमान जिवंत आमच्या पवित्र पित्या, सायंकाळी आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा आणि पुन्हा तू आपल्या वचनाच्या योगे आम्हाला स्मरण करून देतो की तुझ्या संगती जोडलेलं जीवन किती अद्भुत जीवन आहे, जे मिठासारखं चव देणारं जीवन आहे, टिकणारं जीवन आहे. तुझ्या संगती संयुक्त झालेलं जीवन हे जगासाठी प्रकाशाचं जीवन आहे. तुझ्या दासाच्या करवी तुझ्या वचनामधून जे मौल्यवान विचार प्रभू आमच्या आत्मिक वाढीसाठी तू ठेवलेले आहे, आणि म्हणून प्रभू मी धन्यवाद आणि स्तुती तुला देतो की असं प्रभू जीवन, जे मिठाने रुचकर केलेलं जीवन आणि त्याचं महत्त्व आणि प्रकाशाच्या जीवनाचं वेगळंपण, त्याचा प्रभाव आणि त्या जीवनाचं एक साक्षी फार वेगळी असते. आणि अशा तुझ्याशी संयुक्त झालेलं जीवनशैलीची निर्मिती पवित्र आत्म्याच्या योगे प्रभू या दिवसामध्ये प्रत्येक विश्वासणारे ज्यांनी तुझ्या दासाकरवी तुझं वचन ऑनलाईनमध्ये ऐकलेलं आहे, त्या सर्वांना प्रभू या वचनाच्या करवी पुन्हा एकदा प्रभू आम्ही मनन चिंतनामध्ये जाऊन तुझं महान जे शिक्षण आहे, मिठावरून प्रकाशावरून दिलेलं जीवनाचं ते सत्य समजून घेण्यासाठी कृपा पुरीव. या सायंकाळी आम्हाला पुन्हा एकत्र केलं म्हणून प्रभू मी धन्यवाद आणि स्तुती करतो. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, ते स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोड तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझी. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड संगती इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये जे वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायलाबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. आयुष्यभर राखी तो